महाराष्ट्रातील आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉक्टर नामदेव किरसाण यांना उमेदवारी दिलेली आहे। डॉक्टर स्वतः आपल्या सोबत आहे। पक्षाने तुमची निवड केलेली आहे। कशा प्रकारे तुम्ही या संपूर्ण घटनेला बघता आणि किती विश्वास आहे, काय वाटतं की कोणते मुद्दे आता या संपूर्ण निवडणुकीमध्ये महत्त्वाचे राहणार आहे, प्रचाराचा केंद्रबिंदू असणार आहे? सर्वप्रथम मी माझ्यावर एवढा विश्वास दाखविल्याबद्दल आमचे पक्षाचे नेते अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे, राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि आमचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी या सगळ्यांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या निवड मी स्वतः केलेली आहे। अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मी काम करत आलेलो आहे। मागच्या 12 वर्षापासून त्या लोकसभा क्षेत्रामध्ये मी कार्य करत आहे, लोकांच्या संपर्कात आहे आणि पक्षाने जरी 2014 आणि 2019 मध्ये तिकीट नाकारलं असलं तरीही मी पक्षाची बांधिलकी ठेवून त्या ठिकाणी काम करत राहिलेलो आहे। आणि महाविकास आघाडी जेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली तेव्हापासून महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, आपण आता इंडिया अलायन्स ज्याला म्हणतो, त्यांचा संपूर्ण साथ मला आहे। एकीकडे काँग्रेसने उमेदवारी घोषित केली असली तरी महायुतीकडनं त्यांचा उमेदवार दिला गेला नाही। काय वाटतं की आता जो पण उमेदवार मिळेल कशा प्रकारे लढता येईल असं वाटतं तुम्हाला? आणि महत्त्वाची गोष्ट की कोणते मुद्दे राहील? भारतीय जनता पार्टीचं त्यांना आता सगळं कळून चुकलेलं आहे की जनमानस त्यांच्या विरोधामध्ये, कारण की जी काही आश्वासनं दिलेली होती, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलेलं होतं, प्रत्येकाला पक्कं घर देण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्याची मर्यादा 2022 पर्यंत ठेवलेली होती, परंतु कुठल्याही आश्वासनाची पूर्ती केलेली नाही। शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव जो जाहीर करणार होते ते उत्पादन खर्चाच्या 1.5 करणार होते, परंतु ते केलं नाहीच, परंतु उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालेला आहे। त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही आणि जे काही त्यावेळेस आश्वासनं दिली, कुठल्याही आश्वासनाची पूर्तता केली नसताना आता पुन्हा आश्वासनं देतात की गॅरंटी, मोदी की गॅरंटी। एक पर्टिक्युलर व्यक्ती ह्या देशाला काही देऊ शकत नाही। स्थानिक कोणते मुद्दे आहे गडचिरोली लोकसभा मतदारसंघातले जे वाटते ते तुमच्या बाजूने जाईल, लोकांचा खूप रोष आहे त्या मुद्द्यांना घेऊन? त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, युवकांच्या हाताला काम नाही। त्या ठिकाणी सुरजागड इथं उत्खनन सुरू करण्यात आलेलं आहे, कोनसरीचा प्रकल्प स्थापन करण्यात येत आहे, परंतु हे दोन्ही प्रकल्प त्या स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी सक्षम नाहीत। आतापर्यंत ह्या स्थानिक लोकांना कुठल्या प्रकारचा रोजगार त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मिळालेला नाही। बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे, गरिबी मोठ्या प्रमाणावर आहे आणि महागाई जी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्याच्याबद्दल संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करून त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारला भाग पाडणं हे काम जनप्रतिनिधीचं असतं आणि ते मी करणार आहे। या व्यतिरिक्त आणखी काय व्हिजन आहे गडचिरोली लोकसभा मतदारसंघाला घेऊन? गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये हा फार विस्तीर्ण भाग आहे, सगळ्यात मोठा भाग आहे आणि हा परिसर जो आहे तिकडे सालेकसापासून शिरोंच्यापर्यंत एवढा मोठा परिसर असताना सुद्धा त्या ठिकाणी आदिवासी बहुल क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या ठिकाणी जो विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून बघण्यात आलेलं नाही आहे, परंतु ह्या क्षेत्राचा विकास व्हावा। रोड रस्ते जे आधी चांगले होते ते खराब झाले, 3-3, 4-4 वर्ष झाले शिरोंच्याला जाता येत नाही, आम्हाला आलापल्लीला जाता येत नाही, इंटिरियर रस्त्यामध्ये जाता येत नाही, की एवढे खराब रस्ते झालेले आहेत, परंतु त्याच्याकडे जनप्रतिनिधी कोणाचं लक्ष नाही। त्याच्यामध्ये आपली विकासाचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहे। एवढंच नव्हे तर पर्यटनासाठी तो जिल्हा फार चांगला आहे, परंतु पर्यटनाचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही। शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचा विकास झालेला नाही, कारण शिक्षण क्षेत्र त्या ठिकाणी ह्या नागपूर विद्यापीठाचं डिव्हिजन करून त्या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आलं, परंतु तो जो स्टँडर्ड त्या ठिकाणी असायला पाहिजे, दर्जा असायला पाहिजे, दर्जा नाही। त्या ठिकाणी माझी इच्छा अशी होती की गडचिरोलीला केंद्रीय विद्यापीठ स्थापन व्हावं आणि केंद्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणचा मॅनपॉवर जो आहे गडचिरोली जिल्ह्याचा मॅनपॉवर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचा तयार व्हावा अशी माझी संकल्पना आहे। विशेष करून आरोग्य आणि शिक्षण ही देखील एक मोठी समस्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आरोग्य आणि शिक्षण ही समस्या गडचिरोली जिल्ह्यात आहे, त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आहे, कारण की या सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये त्या
जिल्ह्यामध्ये यांची सत्ता असताना सुद्धा किंवा गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांची सत्ता असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचे नवीन दवाखाने किंवा नवीन आरोग्य सेवा उपलब्ध करून फक्त बोर्ड लावले आणि आयुष्यमान भारतचा बोर्ड लावला, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर जो काँग्रेसने तयार केला होता तोच आहे. शाळा कॉलेज जे होते तेच आहेत. कुठल्याही प्रकारचे नवीन संस्था शैक्षणिक संस्था या लोकांनी स्थापन केली नाही आणि कुठल्याही प्रकारचे नवीन आरोग्य सेवा किंवा त्या आरोग्य सेवेमध्ये जी वाढ करायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं हे करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा द्यायला पाहिजे, डॉक्टरची नियुक्ती करायला पाहिजे, ते ह्या सरकारकडून झालेलं नाही आहे आणि त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहोत. आणखी एक शेवटला प्रश्न. गडचिरोली हा नेहमी नक्षलवाद्यांनी ग्रस्त राहिलेला जिल्हा आहे. तुमची काय भूमिका आहे नक्षलवादाला घेऊन? नक्षलवाद जो पूर्वी होता आता तेवढा राहिलेला पण नाही आहे आणि ह्या परिस्थितीला झटण्यासाठी त्याच्याकडे प्रयत्न करण्याची गरज आहे. फक्त लोकांना आतमध्ये टाकून किंवा हे करून होणार नाही, तर लोकांचं मनपरिवर्तन करून त्या ठिकाणी विकासाची साधनं उपलब्ध करून देऊन ही प्रक्रिया सतत चालू ठेवली पाहिजे. ही प्रक्रिया जर सतत चालू राहिली तर नक्षलवाद पण कमी होण्यासाठी मदत होईल. आता त्या ठिकाणी प्रकल्प आल्यानंतर आता प्रकल्प सुरू आहेत, त्यांना कुठल्या प्रकारचा अडथळा नाही आहे, कारण की ज्या बाबी त्यांनी करायला पाहिजे त्या केल्या असतील प्रशासनाने त्याच्यासाठी, म्हणून ते प्रकल्प सुरू आहेत. बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी बाकीचे विकासाचे कामं आपल्याला करायचं असेल किंवा नक्षलवाद त्या ठिकाणी कमी करून जर त्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्यासाठी ही प्रक्रिया जी आहे प्रक्रिया न थांबवता ती प्रक्रिया पुढे चालू ठेवली पाहिजे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आणि इच्छाशक्ती पाहिजे. आता काय आहे ना, फक्त जर जो पक्ष फक्त सत्ता गाजवण्यासाठी आला असेल तर त्यांना काही फरक पडत नाही. जनता कशी राहते काय राहते, त्यांना फक्त सत्ता गाजवायची आहे. परंतु ज्यांना विकासाच्या माध्यम आहे, फक्त सत्तेसाठी राजकारण नाही तर लोकांच्या विकासासाठी राजकारण, लोकाभिमुख राजकारण असं असायला पाहिजे आणि ते आम्ही करून दाखवणार आहे. तरी ते डॉक्टर नामदेव खिरसाण ज्यांना गडचिरोलीमधनं काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी गडचिरोली लोकसभा मतदारसंघाला घेऊन त्यांचं काय व्हिजन आहे, त्यांना निवडून आलं तर काय करायचं आहे हे देखील त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.